विनापरवाना रिव्हॉल्व्हरसह 3 संशयितांना ताब्यात घेत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा कोल्हापूर यांनी 1,20,000चा मुद्देमाल केला जप्त। स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा कोल्हापूर यांनी विनापरवाना रिव्हॉल्व्हरसह 3 संशयितांना ताब्यात घेत 1,20,550 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे। सद्दाम अल्ताफ गुंडवाडे, वय वर्ष 28, राहणार विक्रमनगर, पहिला बस स्टॉप कोल्हापूर। प्रथमेश सतीश पाटील, वय वर्ष 27, राहणार नवदुर्गा गल्ली, विक्रमनगर, कोल्हापूर। संजय दादासाहेब पाटील, वय वर्ष 56, राहणार शिंगणापूर, तालुका करवीर अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत। याबाबत माहिती अशी की विक्रमनगर परिसरात 2 इसम बेकायदेशीररित्या रिव्हॉल्व्हर बाळगत असल्याची माहिती गोपनीय बातमीदारांमार्फत तपास पथकातील अंमलदार वैभव पाटील यांना मिळाली। शुक्रवार दिनांक 15 ऑगस्ट रोजी विक्रमनगर ते टेंबेलाईवाडी जाणाऱ्या रोडवरून 2 संशयितांना ताब्यात घेऊन त्यांची अंगझडती घेतली असता सद्दाम अल्ताफ यांनी, वय वर्ष 28, राहणार विक्रमनगर, पहिला बस स्टॉप कोल्हापूर याच्याकडे भारतीय बनावटीचे 1,10,000 रुपये किमतीचे रिव्हॉल्व्हर मिळून आल्याने ती कायदेशीर प्रक्रिया करून जप्त करून त्याच्याकडे रिव्हॉल्व्हरबाबत विचारणा केली असता त्यांनी सोबत असलेल्या प्रथमेश सतीश पाटील याच्याकडून ते घेतलं असल्याचं सांगितलं। त्यानंतर प्रथमेश पाटीलकडे चौकशी केली असता त्याने संजय पाटील, राहणार शिंगणापूर, तालुका करवीर याच्याकडून घेतली असल्याचं सांगितलं आणि त्यानंतर तपास पथकाने संजय दादासाहेब पाटील या शाहूपुरी येथून ताब्यात घेऊन त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने सदर रिव्हॉल्व्हर आपले असून त्याने त्या आर्थिक अडचणीकरिता प्रथमेश पाटील यास दिले। प्रथमेश पाटीलने सद्दाम गुंडवाडे याच्याकडे ते दिले होते। रिव्हॉल्व्हर परवान्यासंबंधी संजय पाटीलकडे चौकशी केली असता त्याने त्याचा परवाना काही वर्षापूर्वी संपला असल्याचं सांगितलं। त्यानंतर तिघांना ताब्यात घेऊन त्यांच्या विरोधात राजारामपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। अधिक तपास राजारामपुरी पोलीस करत आहेत। ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, कोल्हापूर।